बघा भाऊ, मी नाही आणले, तुम्ही आता महाराज आम्ही बोलत होतो याचा जाता महाराज म्हणजे काय ते बाकीचे मत असतात म्हणले ती गुटख्याच्या जाहिरातीने हे ते कसं त्यांना काही वाटत नाही. म्हणलं गुटख्यावर बंदी आहे पण तुम्हाला इथं मी मिळवून दाखवतो. बंदी आहे कुठं तेच होऊन जायला मार्ग नाही. जो खाणारा आहे त्याला कुठेही उपलब्ध आहे. पण हे कधी ना कधीतरी बंद केलं पाहिजे ना आपण. आणि हे कुणी आपण सर्वांनी आज जर आपण जागरूक झालो नाही तर उद्या काय. एकनाथ महाराजांकडे मी ही गोष्ट नेहमी सांगतो. एकनाथ महाराजांची एक माणूस गेला महाराजांकडे, म्हणला महाराज दोनच प्रश्न आहेत. एक म्हणजे माझं भविष्य काय ते सांगा तुम्ही महाराज असताना, आणि दुसरा प्रश्न असा आहे की लोक तुमच्यावर टीका करते. एवढा माणूस तुमच्यावर थुकला पण तुम्ही तेवढ्या वेळा आंघोळ करून आलात. एवढी टीका केली तरी तुम्ही शांत कसं राहता. महाराज म्हणले तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुझं आयुष्य ह्याच्या पुढे 8च दिवस आहे. त्यांनी नमस्कार केला आणि गेलं निघून. अहो मला 8च दिवस काय ह्याला विचारायला आलो काय माहित भविष्यात. तुझ्या मनात गणगण होऊन गेलं ते. 8 दिवस झाले. 9व्या दिवशी त्याला जाग आली. त्याला लक्षात आला आपण जिवंत आहे. म्हणला महाराजाचीच कृपा आहे. पेढे घेतले, हार घेतला, महाराजाच्या पायावर लोटांगण घातलं, हार घातला. म्हणला महाराज तुमच्यामुळं वाचलो, अशीच कृपा राहू द्या. महाराज म्हणले अरे काय केलं म्हणले 8 दिवस तू. भविष्य तर चुकलं माझं. काही नाही 8 दिवसात म्हणला सगळ्यांशी नीट बोललो, बायकोला मारलं नाही, काय नाही. लेकरं कितवीत आहे ते कळलं. एक 4थीत आहे, एक 7वीत आहे. माझी म्हातारी खोकत होती, तिला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरला म्हणलं घे काय पैसे घ्यायचे, तिला औषध चांगलं कर. एका चुलत भावाबरोबर भांडण होतं जमिनीच्या तुकड्या, त्याला दिला तुकडा. म्हणलं जाऊ द्या मारायचं तर 8 दिवसांनी घेऊ तुला. त्यांनी सगळ्या कुटुंबाला जेवायला बोलवलं. कसं वाटलं म्हणले 8 दिवस खूप आनंदात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे म्हणले. एकनाथ महाराज म्हणले तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. मी दररोज सकाळी झोपेतनं उठलो की आपलं आयुष्य 8च दिवस आहे असं समजून जगतो आणि वागतो.